सेतू. लेखक गोपाळ आवटी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सेतू. जीवन व्यवहारामध्ये तोडण्याची किंवा तुटण्याची प्रक्रिया फार सोपी असते आणि जोडण्याची किंवा जुळवण्याची तेवढीच अवघड असते. म्हणून सेतू ही एक लाख मोलाची गोष्ट आहे. आपला त्याच्यावर मनापासून विश्वास मात्र हवा. एखादा प्रदेश दुसऱ्या प्रदेशापासून तुटतो, दूर होतो, विलग होतो, तेव्हा त्यामागं खरं कारण दोघातला सेतू तुटतो हेच असतं. सेतू. मग तो भौतिक अर्थाचा म्हणजे वाळू सिमेंटचा असो की समजुतीचा, संबंधांचा पूल तुटतो हे खरं असतं. जसं राष्ट्राचं असतं तसंच समाजाचं, व्यक्तीचं, कुटुंबाचं. राष्ट्राची प्रतीकं, बोधचिन्ह समाजातल्या विचारप्रवाहांना बांधून ठेवतात. ध्वज कोणत्याही देशाचा असो, तो निष्ठा आणि श्रद्धांचा सेतू होऊन बसतो. त्याचं आकाशातलं फडकणं आपल्या स्वातंत्र्याशी, भरभराटीशी जोडलेलं असतं. म्हणूनच ध्वज कोसळणं, उतरणं हे आपल्या पडझडीचं निदर्शक बनतं. ध्वजाचा मान आपल्या राष्ट्रीयतेशी आपल्याला एखाद्या पुलाप्रमाणे जोडतो. ध्वजाचा अवमान आपल्या स्वाभिमानावर आघात करतो. राष्ट्रीय प्रतीकांच्या भावना आपल्याला धर्म, संप्रदाय, जातीपाती या पलीकडे नेणाऱ्या सेतूचं काम करतात. म्हणूनच असे सेतू सांभाळायचे असतात. राष्ट्रीय सण याच अर्थानं संवादाचे सेतू असतात. अगदी भक्कम. राष्ट्राचा स्वातंत्र्य दिन, महत्त्वाची पर्व, महत्त्वाचे सण म्हणूनच समाजाला एकसंध ठेवणाऱ्या पुलाचं काम करतात. या पुलांवरून वैयक्तिक संकुचित भावनांच्या जवळून व्यापक सामाजिक भावनांकडे जाता येतं. स्वतःला राष्ट्रीयतेशी जोडता येतं. देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या राष्ट्रभक्तांच्या त्यागाशी जोडता येतं. स्वतःचा स्वतःशी संवाद घडवणारा एक सुंदर सेतू तयार होत जातो. अंशतः का होईना वैश्विकतेचा अनुभव येतो. फक्त माणूस म्हणून जगण्याची अनुभूती येते. आज एकीकडे प्रगती आणि भरभराट होत असताना कुटुंब संस्था, विवाह संस्था या नितांत सुंदर संकल्पनांची पडझड का होते, वाताहत का दिसतेय, याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपले परस्पर संवादाचे पूल कोसळत चालले आहेत हे असावं. कुटुंब संस्था म्हणजे एका कुटुंबातल्या प्रत्येक घटकांना एकमेकांविषयी वाटणारा आदर, प्रेम आणि आपुलकी. एकदा हेच संपलं की संवादाचे पूल कोसळायला कितीचा वेळ लागणार. सेतुबंध सुटतो आणि सगळं हळूहळू खचायला आणि धसायला लागतं. हे वाचवायला आपल्याला संवाद सेतू पुन्हा भक्कम करावे लागतील. नवे पिलर्स, नवे टेकू घालावे लागतील. गेलेल्या तड्यांना पुन्हा डागडुजी करावी लागेल. मग सगळं नव्यानं एकसंध होईल. प्रियकर प्रेयसी, पती पत्नी, मित्र, आईवडील आणि मुलं, विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर पेशंट, गुरु शिष्य, व्यापारी ग्राहक, वकील आणि आशील या सगळ्यांच्या अस्तित्वाला संवादाचा सेतू जोडत असतो. आणि म्हणूनच या पुलांचं अस्तित्व फार फार मोलाचं आहे. त्याचं टिकून राहणं हेच श्रेयस्कर आहे. एखादा भव्य पूल त्या प्रदेशाचं सौंदर्य वाढवतो. एकेकाळी लंकेला भारताशी जोडणाऱ्या सेतूचे गोडवे सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी सारख्या गाण्यातून आम्ही गीतरामायणातून गायले. पूर्वोत्तर भारताशी नातं बळकट करणारा भूपेन हजारिका सेतू आज भव्यतेचं सुंदर प्रतीक बनतो. पर्यटकांना अचंबित करतो. कोकण रेल्वेवरच्या भव्य पुलांचं स्थापत्य इंजिनिअरिंगचा गौरव ठरतो. लेक पॉन्चर ट्रेन ब्रिज अमेरिकनांचा अभिमान बनतो. बीजिंग, शांघाय यांना जोडणाऱ्या अति वेगवान रेल्वेसाठी
चीनमधला दानशान कुनशान ब्रिज जगातल्या सर्वात मोठ्या पुलाचा मान मिळवतो. अमेरिकेच्या व्यापारी इतिहासात मिसिसिपीवरचा बिग ब्लॅक रिव्हर बॉटम ब्रिज पाहताच आश्चर्यानं थक्क होतो आपण. संवादाचे, प्रेमबंधनाचे, जिव्हाळ्याचे सेतू हेच मानवी जीवनाचं वैभव घडवतात, वाढवतात आणि टिकवतातही. आजच्या काळातली एक गंमत लक्षात घ्या की आज डिजिटल प्लॅटफॉर्म हे मानवी व्यवहारांचे किती सुंदर सेतू आहेत. इंटरनेट, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर्स, इंस्टाग्राम हे जगातल्या माणसांना एकत्र आणतायत. गुगल पे आर्थिक व्यवहाराचा सुंदर पूल बनला आहे. माणसांना या प्लॅटफॉर्ममुळं एक विश्वनागरिकत्व, एक सुंदर ग्लोबल सिटिझनशिप दिली आहे. यातून जवळ आलेला माणूस ती जवळीक प्रेमपूर्वक सांभाळेल अशी आशा करूया. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात एक फार सुंदर श्लोक आहे. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. संसार सागरातले सर्व प्राणीमात्र नाम, रूप, आकृती, रंग आणि गंध या अर्थानं वेगवेगळे दिसतात, पण त्यांना एका प्रेमतत्वात बांधणारं चैतन्य तत्व मी आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. धाग्यातले मणी आणि धागा यांच्यातलं हे अद्भुत अद्वैत असं नातं आहे. सेतूसारखं चैतन्य तत्व बनलेले असे हे पूल आपण सांभाळूया, सेतू सुरक्षित ठेवूया. सेतू या ललित लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक गोपाळ आवटी. त्यांचा मोबाईल नंबर 9730143109. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.